नारा ए गौस या गौस घोषणाने धुमला जुने नाशिक। नारा ए गौस या गौस, नारा ए तकबीर, नारा ए रिसालत या रसूलल्लाह, पत्ती पत्ती फुल या रसूल या जयघोषाने संपूर्ण शहर आज दुमदुमून गेले। निमित्त होते इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी स्मृतिप्रित्यर्थ आयोजित जुलूस ए गौसिया। संपूर्ण शहरात आज ए गौसिया उत्साहात साजरी करण्यात आली। हजरत गौस ए पाक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधवांनी घरोघरी चिराग रोशन केले। शहरातील जुने नाशिक भागात शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक दुपारी 4 वाजता काढण्यात आली। स्मृतिप्रित्यर्थाच्या निमित्ताने शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते। मुस्लिम बांधवांनी आपली घरे, दुकाने व परिसर इस्लामी झेंडे पताकाने सजवले होते। मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक मंडळ व संस्थांकडून समाज प्रबोधन करणारे सामाजिक तथा धार्मिक देखावे उभारण्यात आले होते। आज दिनांक 4 शनिवार नाशिकमधून शहर ए खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य मिरवणूक दुपारी 4 वाजता चौक मंडई येथून सुरू झाली। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहर ए खतीब यांचा सत्कार करण्यात आला। त्यात शहर ए काजी सय्यद एजाज, मौलाना मुफ्ती मुश्ताक अहमद, मौलाना मुफ्ती महबूब आलम, मौलाना मुकद्दीर, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, मौलाना मुफ्ती मुश्ताक अहमद, त्यात शहर ए काजी सय्यद एजाज, आकाश छाजेड, काँग्रेस शहराध्यक्ष, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हनीफ बशीर, युनुस शेठ, माजी नगरसेवक बबलू पठाण, रफिक सय्यद, आसिफ मुलानी, मोईन कोकणी, गुलजार कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते। मिरवणुकीत नातेपाक तसेच फातिहा पठण करून मिरवणूक पुढे निघाली। मिरवणुकीच्या अग्रभागी मुस्लिम सजवलेल्या कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। जफर अहमद अशरफी यांनी मिरवणुकीचे संचलन केले। बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, मीरा दत्तार चौक, आझाद चौक, पठाणपुरा, नाईकवाडी पुरा, बुधवारपेठ, काझीपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा, खडकाली परिसर, शहीद अब्दुल अहमद चौक, हमीद चौक, पिजार घाट मार्गे पीर सय्यद शाह सादिक हुसेनी बाबा बडी दर्गा येथे जुलूसची सांगता झाली। जुलूसमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। या मुस्लिम बांधवांनी दिलेल्या घोषणांनी मिरवणुकीचा परिसर दणाणून गेला होता। मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा हिंदू मुस्लिम बांधव मिरवणुकीच्या स्वागतासाठी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तसेच मिरवणुकी मार्गावर मुस्लिम बांधवांनी खजूर, चॉकलेट, केक इत्यादी खाद्यपदार्थ वाटप केले। सकाळी चौक मंडई भागात अन्नदानाचे कार्यक्रम झाले। सायंकाळी बडी दर्गा येथे अन्नदानाचा कार्यक्रम झाला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।